आयुष्यात मी कधी हा विचार केला नव्हता की ज्या लोकांमुळे मला त्रास होईल किंवा ज्यांच्यामुळं मी एवढी आता त्रास सहन करेल त्या लोकांना मी कधी सॉरी बोलून येईल. म्हणजे अक्षरशः मला काल एवढं लागलं त्यांच्यामुळं, म्हणजे हाताने मला आता काही करता येत नाही. माझा हात एवढा जास्त, जो फ्रॅक्चर हात होता त्यालाच वापस लागलं. परत नंतर कमरेला मुक्का मार लागला माझ्या, आणि एवढा मार लागलाय की अक्षरशः म्हणजे मला उठता येत नाहीये आणि बसता पण येत नाही. म्हणजे मला माहिती आहे मी तो सहन कशी करते ती आता. पण ज्यावेळेस काल त्या लोकांमुळं मला त्रास झाला लागला, आणि ज्यावेळेस मी पाठीमागं रागाने, मी तेवढ्याच रागाने पाठीमागं वळून पाहिलं होतं. म्हणजे जोरात ओरडली पण होते, एवढे जोरात ओरडले होते की आसपासचे लोक जमा झाले अक्षरशः तिथं माझ्या तोंडाकडे बघायला लागले. पण ज्यावेळेस त्यांच्याकडे जी वस्तू होती ते त्याच्याकडे बघून नंतर मीच त्यांना सॉरी बोलून आले. म्हणजे त्यावेळेस ना त्यांना काय बोललं हे मला समजलं नाही. अरेरावी करायची तर लय लांबची गोष्ट होती माझ्यासाठी, त्या लोकांचे चेहरे बघून आणि त्यांचा त्रास बघून. कारण ॲक्च्युली माझं काल थोडंसं लागलं, मला थोडंसं म्हणजे जास्त लागलं जरा, पण चूक त्या लोकांचीच होती आणि सॉरी मी त्यांना बोलून आले. आणि ज्या गोष्टीमुळं मला लागलं होतं त्यांच्यासोबत डेड बॉडी होती त्यामुळं मी काहीच बोलू शकले नाही त्यांना. म्हणजे अक्षरशः एक शब्दही बोलू शकले नाही आहे मी त्यांना काल.